आम्हाला पहले तर आणि सर बहुत अच्छा लगा आपको सुनकर। आम्ही ॲज अन आर्टिस्ट जेव्हा कशा पूर्वजांचे वारस आहोत हे ज्यावेळी या गोष्टींची जाणीव होते खूप चांगलं वाटतं। आणि यावर्षी आम्हाला श्रीलंकेला वैशाखपौर्णिमेचा कार्यक्रम करायचा सौभाग्य लाभलं। यावर्षीचा बुद्धपौर्णिमेचा कार्यक्रम आम्ही श्रीलंकेत केला आणि तिथे जे गायलो ते एक गच्छामि संघं शरणं गच्छामि दूर किया जिसने जन जन के व्याकुल मन का अंधियारा, जिसके एक किरण को छूकर चमक उठाए जग आयुष्मान सुनील खरे यांनी स्वतःला समाज कार्यात झोकून दिले आणि दानपारमितेचे एक उत्तम उदाहरण लोकांसमोर ठेवले। बिगारी काम करणाऱ्या कष्टकऱ्यांच्या चुली विझल्या होत्या, त्या चुली पेटवण्याचे काम त्यांनी केले। सर्व परप्रांतीय पायी प्रवास करत आपल्या घराकडे परतत होते। अशात महाराष्ट्र सरकारने परप्रांतीय बांधवांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसची व्यवस्था केली। या बसपर्यंत लोकांना पोहोचवण्यासाठी आयुष्मान सुनील खरे यांनी मदत कार्य सुरू केले। खरं तर त्यांच्या या समाज कार्याची सुरू अनेक आश्रमात जाऊन शालेय साहित्य वाटप करणे, अवयवदान जनजागृती करणे, शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना अवयवदान महत्त्व समजावणे, रक्तदान शिबिरे भरविणे अशी अनेक सामाजिक कार्ये ते करत आले आहेत। हे करत असतानाच आयुष्मान संतोष आंभोरे व आयुष्मान प्रवीण जाधव हे समाजाप्रती तेवढीच तळमळ असलेले दोघे साथीदार त्यांना लाभले आणि तेव्हापासून संस्थेचे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक
आणि धार्मिक कार्य मोठ्या जोमाने सुरू झाले. यात त्यांची पत्नी नूतन खरे यांचाही मोलाचा वाटा आहे. कोरोनाच्या काळात लोक नैराश्याने ग्रासले होते आणि त्याच काळात युद्धकालीन धम्मलिपीचे निःशुल्क वर्ग सुरू करण्याची कल्पना त्यांनी आखली. यात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले. धम्मलिपीच्या आतापर्यंत एकूण 34 बॅच संपन्न झाल्या आहेत आणि त्यात 7 ते 8 हजार विद्यार्थी धम्मलिपी मोफत शिकले आहेत. त्यातीलच काही विद्यार्थी संस्थेच्या समितीवर कार्यरत आहेत. धम्मलिपी शिकवून तिचा प्रचार आणि प्रसार करत आहे. धम्मलिपी शिकल्यानंतर ती अभ्यासनासाठी संस्थेमार्फत बुद्धलेणी कार्यशाळेचे आयोजन केले जाते. या कार्यशाळांमध्ये लेण्यांचा इतिहास सांगून प्रत्यक्ष शिलालेखांचे वाचन केले जाते. संस्थेच्या समितीवर कार्यरत असणाऱ्या आयुष्मती तीर्जरा रामटेके, आयुष्मती रुपाली गायकवाड, आयुष्मती शीतल झालटे, आयुष्मती अलका गवई, आयुष्यमान आकाश हजारे, आयुष्यमान ज्ञानेश्वर सोनावणे, आयुष्मती मयुरी दामोदर, आयुष्मती विजया उमाळे, आयुष्मती अर्चना वाघमारे, आयुष्मती शांता मुलगे, आयुष्मती वर्षा कदम, आयुष्मान संतोष जाधव आणि आयुष्मती संध्या ठमके हे विद्यार्थी आज धम्मलिपी शिक्षक म्हणून संस्थेचा कार्यभार मोठ्या आत्मीयतेने सांभाळत आहेत. 15 वर्षांपूर्वी आयुष्मान सुनील खरे यांनी लावलेल्या या छोट्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष होता. फरक काय की दान पारमिता ही संस्था त्यावेळी नोंदणीकृत नव्हती, पण आज संस्था नोंदणीकृत आहे. संस्थेच्या सभासदांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. हा वटवृक्ष येत्या काळात असाच फोफावेल आणि अनेक दिग्गज दान पारमिता फाउंडेशन सोबत जोडले जाते. यात मुळीच शंका नाही. एखाद्या आकर्षक शामियान्याप्रमाणे बांधकाम असलेली ही अद्भुत इमारत आपल्याला थेट ब्रिटिश काळात घेऊन जाते. आपल्या भविष्याच्या शोधात भारतात आलेल्या अनेक इंग्रज व्हाईसरॉय आणि मान्यवरांचे स्वागत करणारे हे ठिकाण. अगदी याच ठिकाणी सप्टेंबर 1819 मध्ये 20 वर्षाच्या जेम्स प्रिन्सेपने जहाजातून उतरून पहिले पाऊल ठेवले आणि त्यानंतर तब्बल 20 वर्षे आपल्या अथक परिश्रमाने त्याने या भूमीत अभूतपूर्व असे कार्य केले. जेम्स प्रिन्सेपचा जन्म 20 ऑगस्ट 1799 साली इंग्लंडमधील ब्रिस्टल येथे झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत केलेले बालपण आणि त्याची जिद्द या गोष्टी त्याला भारतात येण्यास कारणीभूत ठरल्या. भारतात आल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या बंगाल येथील टाकसाळीत त्याला नोकरी मिळाली. येथील प्रमुख धातू विशारद, थोर संस्कृत पंडित आणि एशियाटिक सोसायटीचा सर्वेसर्वा हॉरेस हेमन विल्सन याच्या हाताखाली प्रिन्सेप कुशल धातू विशारद झाला. बनारस येथे प्रिन्सेप एचिंग आणि लिथोग्राफी शिकला. त्यामुळे त्याच्या पुढील संशोधनाला दिशा मिळाली. 1830 मध्ये कोलकाता येथे प्रिन्सेप आणि विल्सन यांनी एशियाटिक सोसायटीच्या संग्रहालयातील नाण्यांवर संशोधन सुरू केले. प्रिन्सेपच्या संशोधनाचे मोठे काम होते ते संस्कृत पूर्व भाषांवरचे. फिरोजशहाचा स्तंभ आणि इतर स्तंभांवरील अक्षरे आणि शिलालेख अभ्यासताना प्रिन्सेपने प्राचीन धम्मलिपीचा शोध लावला. एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये संपादक असताना प्रकाशनासाठी एका लिथोग्राफ पट्टीवर सांचीचे शिलालेख एकत्र मांडत असता त्याच्या लक्षात आले की त्यातील प्रत्येक लेखाचा शेवट 2 अक्षरांनी तयार होणाऱ्या दानम
या शब्दात होत होता. 4 वर्ष केलेल्या अथक अभ्यासामुळे या भाषेचे त्याला एवढे अवलोकन झाले होते की ही मुळाक्षरे शोधल्यानंतर त्याने केवळ काही मिनिटातच इतर मुळाक्षरे शोधून काढली. भारतातील पाली भाषेमधून संस्कृत सह निर्माण झालेल्या इतर सर्व भाषांबरोबरच बहुतेक सर्व भाषांची पूर्वज असलेली ही लिपी केवळ देवनागरीच नाही तर कनौज, पाली, तिबेटन, हरकॅनडा म्हणजेच प्राचीन कन्नड या भाषांची सुद्धा पूर्वज असल्याचे त्याच्या लक्षात आले, जी त्यावेळची लोकप्रिय भाषा अर्थात प्राकृतला लिखित स्वरूप देण्यासाठी बनविली गेली होती. प्रिन्सेपने तिचे भारतीय पाली असे नामकरण केले. या लिपीचा बोध झाल्यानंतर प्रिन्सेपने त्वरित यशस्वीपणे सांची स्तूपावरील 23 दानांच्या नोंदींचे तसेच बोधगयेतील अनेक छोट्या शिलालेखांचेही भाषांतर केले. सर्व स्तंभांवरील लेखांच्या बहुतांश प्रत्येक परिच्छेदाच्या सुरुवातीला आढळणारा पहिल्या 15 अक्षरांचा संच म्हणजेच देवानां पियदसी राजा हेवम हा सगळीकडे सारखा असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याच्या संशोधनाने हे सिद्ध केले की हे सर्व शिलालेख ज्याला त्याची प्रजा देवांना प्रिय राजा अशी ओळखत असे त्या मौर्य सम्राट अशोकाने लिहिले होते. सप्टेंबर 1838 मध्ये प्रिन्सेपला मेंदूज्वर झाला. त्याच्या बौद्धिक क्षमतांचा ऱ्हास होऊ लागला आणि त्यामुळे त्याला इंग्लंडला पाठविले गेले. तेथेच 41व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. सन 1843 मध्ये इथल्या नागरिकांनी प्रिन्सेपच्या सन्मानाप्रित्यर्थ त्याचे हे स्मारक उभारले. शासनकर्ता कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण असलेला आणि प्रजेने सुखी शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी तथागत गौतम बुद्धाने दिलेली शिकवण कधीही कोणीही मिटवू शकणार नाही म्हणून अक्षरशः शिळांवर कोरून ठेवणारा शील आणि सदाचाराचे महत्त्व जाणणारा सम्राट अशोक आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतो. बुद्धाची शिकवण शिलालेखांच्या स्वरूपात कोरून ठेवणाऱ्या सम्राट अशोकाची ही पवित्र धम्मलिपी डिकोड करणाऱ्या सर जेम्स प्रिन्सेप यांचा आपल्या समृद्ध वारशाचे जतन करणारा हा विद्वत्तापूर्ण प्रवास धम्माच्या शाश्वत सत्यांद्वारे येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देतो. त्यांच्या या जन्मदिन सोहळ्यात आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आणि त्यांच्या पवित्र कार्यास त्रिवार वंदन. संस्था उदयास आली त्यांना देखील वाटलं की आपली एखादी संस्था असावी किंवा एखादी व्यक्ती किंवा एखादी संस्था जेव्हा काम करते तेव्हा समाजावरती होणारा जो काय प्रभाव असतो तो वेगळ्या प्रकारचा असतो. या संकल्पनेतून जानेवारी 2022 रोजी दान पारमिता फाउंडेशनची स्थापना झाली होती. आता हे दान पारमिता नक्की काय करतं? दान पारमिताचं मुख्य कार्य आहे प्रत्येक महिलेला लेणीवरती कार्यशाळा घेणे, तिकडचे शिलालेख वाचून दाखवणे आणि निशुल्क पद्धतीने धम्मलिपी शिकवले. जवळपास 8 ते 10 त्यांना निशुल्क धम्मलिपी शिकवलेलं आहे सरांनी. त्याचबरोबर जे नवीन एक उपक्रम सरांनी राबवलेला आहे 2-3 वर्षामध्ये की एक वही आणि एक पेन असं देऊन तो आदिवासी लोकांच्या मुलांना गरजू लोकांना तो देणे आणि तुम्ही ते बघितलं असेल आता एव्ही मध्ये. त्याचप्रमाणे जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना देखील हे सर मुबलक प्रमाणात किंवा स्वस्त किंवा अशी भेट म्हणून ते पुस्तकं वगैरे देतात. त्याचप्रमाणे आता तुम्ही जे धम्मरत्न झाले आहेत काही जे बेस्ट असाइनमेंट करतात त्यांना बेस्ट असाइनमेंटचा पुरस्कार देखील दिला जातो. त्याचप्रमाणे जे धम्मलिपी शिकवतात त्या शिक्षकांना धम्मरत्न प्रचारक पुरस्कार हा देखील दिला जातो. त्याचप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि असं बोलू शकतो की हे त्रिरत्न जेव्हा ह्या संस्थेने काम करतायत असं आमच्या निदर्शनात आलंय की या त्रिरत्नांनी कधी स्वतःसाठी या संस्थेपासून काहीच घेतलं नाही. तर आम्ही असं छोटस सरांसाठी ह्या त्रिरत्नांसाठी छोटासा एक प्रयत्न केला आहे की त्यांना ते चांगलं वाटेल. तर ते तुमची मी 5 मिनिटं घेणार आहे तर ते तुम्ही मला 5 मिनिटं द्यावा आणि मी अशी विनंती करतो. सर्वप्रथम मी शांता मुलगे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांचे लाडके शिस्तप्रिय आणि संयमी सन्माननीय सुनील खरे सर यांच्याबद्दल 2 शब्द बोलावे. संकल्पभूमी येवला तालुक्यातील विकर्णी या गावी सरांचा जन्म झाला.
घरातील परिस्थिती अत्यंत बिकट होती. गावातील शाळेतून 7वी पर्यंतचे शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी येवला गाठले आणि वसतिगृहात राहून एकदा 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आपल्या आई बरोबर शेतातील सर्व कामे सरांनी मजूर म्हणून केले आहे. जीवनात अनेक संकटांना सामोरे जात सरांचा खडतर जीवन प्रवास सुरू झाला. मेहनत आणि शिक्षणाची कास कधी सरांनी सोडली नाही. जीवनात अनेक लहान मोठ्या नोकऱ्या चाकऱ्याही केल्या. कॉलेजचे शिक्षण घेताच पत्रकारितेचे शिक्षण घेऊन 2012 मध्ये बातमीदार म्हणून सकाळ या वृत्तपत्रासाठी काम करू लागले. बुद्ध शाहू फुले आंबेडकर यांच्या प्रेरणेने सरांनी स्वतःला धम्म कार्यात झोकून दिले आहे. सरांचे पदवीधर शिक्षण झाले असून त्यांना अनेक लिपी अवगत आहे. त्यातील काही सांगते. शारदा लिपी, ग्रंथलिपी, अशोककालीन ब्रह्मलिपी, सातवाहनकालीन लिपी आणि मोडी लिपी. दानपारमिता फाउंडेशन अंतर्गत ASI द्वारे निशुल्क ब्रह्मलिपी शिकवतात आणि लेणीवर अभ्यासपूर्ण कार्यशाळा घेतात. इतकेच नव्हे तर कोरोना काळात पायी जाणाऱ्या वाटसरूंना केळी वाटप व गोरगरिबांना अन्नधान्य किट वाटप सरांनी केले आहे. शिवाय समाजात अवयवदानाचे महत्त्वही पटवून सांगतात. आदिवासी पाड्यातील गरजू आणि गरीब मुलांना शालेय साहित्याचे वाटप सर संस्थेमार्फत करतात. सर खाजगी कंपनीत नोकरी करत असून ते दैनिक सकाळ ह्या वृत्तपत्राचे पत्रकार आहेत. शिवाय विमा प्रतिनिधी म्हणूनही कार्यरत आहेत. हे सर्व सांभाळून जनमानसात उत्कृष्ट कामगिरी करून सरांनी नावलौकिक कमविले आहे. सर अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. त्यापैकी मी काही पुरस्कार सांगते. ठीक आहे, तुम्ही शेवटचाच घेते. असे गुण कौशल्य आणि कर्तृत्वान सर आपल्या सांस्कृतिक चळवळीला गती देण्यासाठी सदैव तत्पर असतात. तुमच्या कार्याचा आम्हाला आनंद व अभिमान आहे. धम्मलिपी विद्यार्थी आणि अभ्यासक मिळून हे सन्मानपत्र आज 20 ऑगस्ट 2024 रोजी धम्मलिपी शोधक सर जेम्स बिशप यांच्या जयंतीदिनी आपणास सुपूर्द करून सन्मानपूर्वक सन्मानित करत आहोत. धन्यवाद. थँक्यू. आता कसं ऍक्च्युली हे शांतामुलगे मॅडमने जे सुनील सरांबद्दल परिचय दिला, ऍक्च्युली हा प्रोग्रामचा भाग नव्हता. आम्ही सगळे धम्मलिपी विद्यार्थी जे आहोत त्यांच्या आमच्यासाठी हे त्रिरत्न एक इन्स्पिरेशन आहे. म्हणून त्यांच्यासाठी आम्ही एक छोटीशी भेट तयार केली होती. म्हणून हे सगळं सादर केलं होतं. याबद्दल सरांना आयडिया नव्हती. तर शांतामुलगे मॅडमचं झालेलं आहे. बाकी दोघांचं बाकी ते आपण अतुल भोसेकर सरांचं भाषण झाल्यावर आपण ते कंटिन्यू करू. आता तात्पुरता आम्ही थोडा ब्रेक घेतो आणि या दोघांचं बोलून मग आम्हाला जी यांना भेटवस्तू द्यायची ती आम्ही देतो. तर तुम्ही आता दुसऱ्या सत्राची आता सुरुवात होत आहे, तर सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यावे. मी निधन रामटेके मॅडम व वर्षा कदम मॅडम यांना दुसऱ्या सत्राबद्दल माहिती द्यावी अशी विनंती करते. थँक्यू सो मच. मी प्रवीण जाधव सरांना विनंती करते त्यांनी आपले प्रमुख पाहुणे व वक्ते आदरणीय अतुल भोसेकर सरांचा अल्प परिचय द्यावा. अतुल मुरलीधर भोसेकर यांचा थोडक्यात परिचय करून देतो. सर भोसेकर सर यांची जे क्षेत्र जे शिक्षण आहे ते वनस्पती शास्त्रामध्ये म्हणजे वैज्ञानिक सायन्समध्ये खूप डेव्हलप झालेले, परंतु सरांना आवड आणि खऱ्या अर्थाने तळमळ असल्यामुळे लेणी विषय हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. ऑफलाईन सुरू केले, त्यानंतर इतरांनी मग हळूहळू सुरू केले, परंतु ज्याचं पहिलं श्रेय जातं पाली भाषा सुरू करण्याचं पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत ते
साहित्य प्रसारक मंडळ अर्थात ट्रिबिल्स या संस्थेमार्फत सरांनी केलेली आहे. या संस्थेच्या मार्फत अनेक मोठ्या मोठ्या ऍक्टिव्हिटी झालेल्या आहेत. त्याचाच एक महत्वाचा भाग म्हणजे सर्वप्रथम धम्मलिपीचे जे जाणकार आहे या क्षेत्रातले जे मोठं नाव आहे, ज्यांना भारतातील 36 लिप्या येतात, ते आदरणीय अनिर्बान दास सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वप्रथम नाशिक येथे धम्मलिपीचे वर्ग आयोजित करून सर्वांना धम्मलिपी मुक्तपणे शिकवली. त्यानंतर जवळपास माझ्या सोबत 9 अशा टोटल आम्ही 10 शिक्षक होतो धम्मलिपीचे. म्हणजे 2014ची गोष्ट, 13-14ची गोष्ट. त्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना धम्मलिपी शिकवली. हा जो सिलेबस जो सेट केलाय तो अनिर्बान सरांनी सेट करून दिला आम्हाला सरांच्या मार्गदर्शनाखाली. त्यानंतर आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली सरांनी संस्थेच्या अंतर्गत त्या सर्व शाळेतील 12 शाळा होत्या नाशिकमध्ये 12 शाळा. त्या 12 शाळातील जवळपास 2500 विद्यार्थ्यांचं एकत्र एका ठिकाणी एका हॉलमध्ये मोठा कार्यक्रम झाला. त्याच्या आधी आम्ही ह्या सर्व विद्यार्थ्यांना धम्मलिपीतून भारताचे संविधानाची उद्देश पत्रिका, राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा हे त्यांना आम्ही शिकवलं होतं. त्याची प्रॅक्टिस करून घेतली होती. भारत, भा कसा काढायचा, र कसा, त कसा अशी प्रॅक्टिस करून घेतली. आणि या सर्वांनी इन कॅमेरा नाशिक मधील सर्वात मोठं सभागृह हे दादासाहेब गायकवाड सभागृह, त्या सभागृहामध्ये त्यावेळेचे जे माजी आमदार होते वसंत गीते आणि लिंका बुक ऑफ रेकॉर्डची टीम आलेली होती. इन कॅमेरा सर्व लहान मुलांनी धम्मलिपीतून हे सर्व लिहून काढलं आणि पूर्ण डॉक्युमेंटेशन घेऊन त्यांनी त्यांच्या ऑफिसला क्रॉस चेक करण्यासाठी गेलं. त्याच्यानंतर त्यांनी चेक केल्यानंतर त्यांनी सरांना फोन केला की भारतामध्ये किंबहुना जगामध्ये धम्मलिपीचे अभ्यासक 2500पेक्षा अभ्यासक एका शहरामध्ये आहे. हा तुमच्या संस्थेचा सन्मान आहे. त्यामुळे तुमच्या संस्थेचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये समाविष्ट केले गेले आहे आणि तुम्हाला संस्थेच्या नावाने लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मान्यताप्राप्त संस्था म्हणून सरांना सर्टिफिकेट मिळालेलं आहे. त्याच्यानंतर सरांनी त्या अधिकाऱ्याने विनंती केली की हे जी संस्था आहे मला सर्टिफिकेट मिळालं संस्थेच्या नावाने, पण याचे जे काही खरे थोडेसे हिस्सा असतात किंवा कोणाचं काहीतरी थोडंसं हे असत सपोर्ट असत सहकार्य असत, ते जे 10 शिक्षक होते ज्यांनी तन धनाने निस्वार्थपणे धम्मलिपी विद्यार्थ्यांना शिकवली, आपला वेळ दिला. जर तुम्हाला शक्य होत असेल त्यांना काही जर देता आलं तर तुम्हाला देता येईल का? त्यांनी सरांचं बोलणं ऐकून घेतलं आणि त्यांनी विनंती मान्य केली. आणि त्यानंतर 8 मार्च 2014 रोजी या दिवशी त्यांनी हे मान्य केल्यानंतर त्यांनी जे 10 शिक्षक होते त्या 10 शिक्षकांना इंडिव्हिज्युअली सर्वांना वैयक्तिक लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड सन्मान प्रमाणपत्र धारक धम्मलिपी प्रशिक्षक म्हणून सर्टिफिकेट मिळालेले. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की त्या 10 जणांमध्ये मला देखील सर्टिफिकेट मिळालेले आहे. हे केवळ सरांच्या मार्गदर्शनामुळेच निघालेले आहे. त्यानंतर पाली भाषेचे वर्ग सुरू असताना पाली भाषा प्लस मराठी भाषा असं पूर्ण भारतातील नव्हे तर जगभरातील असा एकमेव प्रयोग असेल, एकमेव नाटिका असेल अहम त्रिपिटकम वदामी, अर्थात मी त्रिपिटक बोलतो. ह्या नाटकाचे सरांनी आणि सरांच्या सोबत ज्या एम.ए. पाली झालेल्या आहेत त्या आमच्या मार्गदर्शिका अनघा भोसेकर मॅडम यांनी देखील लेखन करून सर्व स्क्रिप्ट लिहिली, सर्व नाटक बसवलं आणि सर स्वतःचे डायरेक्टर होते, लेखक होते आणि सर्वांना सीन समजावून सांगून तो पहिला प्रयोग आपण नाशिकमध्ये यशस्वी केला. पाली प्लस मराठी म्हणजे पालीमध्ये बोलल्यानंतर कलाकार, त्यानंतर बॅक स्टेजला आपले जे डायरेक्टर असतात ते पालीमधनं मराठीमधून ते त्याचा अर्थ सांगतात. हा एकमेव प्रयोग आहे सरांनी सुरू केला आणि याचे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रयोग झाले. त्यानंतर पुणे विद्यापीठाअंतर्गत जी स्पर्धा झाली त्यामध्ये प्रथम पारितोषिक देखील या आपल्या नाशिक विभागाला मिळालेलं आहे. त्यानंतर सरांचं कार्य नाशिक पुरतं मर्यादित न राहता ऑल ओव्हर किंवा जगभरात म्हटलं तरी चालेल. सरांच्या वेळेस सेमिनार वेबिनार होत असतात. त्याचप्रमाणे सरांनी सम्राट चक्रवर्ती अशोक यांचं जे कार्य आहे ते सर्वप्रथम कसं पोहोचता येईल यासाठी सरांची नेहमीच तळमळ असते. त्याचप्रमाणे धम्मलिपी, खऱ्या अर्थाने धम्मलिपी हे जे अभियान चालू आणि हे धम्मलिपी हे इयम धम्मलिपी जे सम्राट अशोकांच्या शिलालेखामध्ये लिहिलेले या दगडामध्ये कोरलेले आहे, जी
एकदम ऑथेंटिक पुरावा आहे. इयम धम्मलिपी, ते धम्मलिपी हा शब्द खऱ्या अर्थाने जर रूढ करायचा आहे आणि रूढ करण्यासाठी सरांनी जे सुरुवात जी केली आहे ते अतुल भोसले सर यांनी केलेली आहे. आणि आज खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना धम्मलिपी त्या नावाची आणि त्याच्या सरांनी फक्त सांगितलं की याला धम्मलिपी म्हणतात, तर सरांनी ऑथेंटिक पुरावे देऊन इतरांना पण सांगितले. जर तुमचे काही पुरावे असेल तर तुम्ही म्हणता की ब्राह्मी लिपी आमची, तर तुम्ही या तुमचे पुरावे सादर करा. पण अजून कोणी आलेलं नाही समोर ब्राह्मी लिपीवाले, कारण की पुरावेच नाही. धम्मलिपीचे आपले सर्व पुरावे. तर असे आपल्याला बहुपुरी नेतृत्व आहे. आणि तुम्हाला एक सांगायला महत्वाचा आनंद वाटेल की अगदी म्हणजे मी वयाच्या 15-16 वर्षापासून सरांच्या मार्गदर्शनामध्ये आलेलो आहे. लेणीची ओढ धम्माची ओढ सरांमुळे झालेली आहे. लेणी कशी वाचायची, शिलालेख कसे वाचायचे, लेणीचं जतन कसं करायचं हे आम्ही सरांकडून शिकत आहे आणि शिकणार आहे. आमचे तो मोठे मार्गदर्शक आहे. आमच्या काही अडचणी अशा लेणी संदर्भात काही ते आम्हाला नेहमी वेळेवर मार्गदर्शन करतात. असे हे बहुगुणी आयामी आणि लिपी तज्ञ बाली भाषेतील आणि एक उत्कृष्ट लेखक कलाकार आपल्याला या ठिकाणी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे होऊन लाभलेले आहेत. हे दान पारमिता फाउंडेशनचं हे खूप मोठा गौरव आहे की ते त्यांच्यासारखे व्यक्ती आम्हाला लाभलेले आहे. तर आपण जास्त वेळ न करता मी आयुष्यमान अतुल भोसलेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावे. आयुष्यमान अतुल भोसलेकर सर. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारांना पंचांग प्रणाम. विश्व धम्मलिपी गौरव दिवस आज आपण इकडे साजरा करत आहोत. आणि या कार्यक्रमाचे प्रमुख किंबहुना अध्यक्ष आयुष्यमान प्रदीप आवटे सर, प्रमुख वक्ते आयुष्यमान मोतीलाल अहिरवार सर, तसंच दान पारमिता फाउंडेशनचे सुनील खरे, प्रवीण जाधव आणि संतोष आंबोरे, तसंच आपल्या सर्वांना सविनय जय भीम. मित्रांनो, तुम्हीही पाहिलं असेल आणि मी आतापर्यंत पाहत आलोय की जेव्हा जेव्हा कुणाला तरी जीवन गौरव पुरस्कार प्राप्त होतो तर ती व्यक्ती जेव्हा स्टेजवर येते, एकतर ती कोणतरी आधार देऊन वर आलेले असते, कोणीतरी व्हीलचेअरवर येतं, त्या दोन माणसांचा आधार घेऊन चालत येत असते. त्यामुळे जेव्हा मला जीवन गौरव पुरस्कार इथं जाहीर झाला तर मी आधी माझे सगळे अवयव पाहिले, हातात की नाही म्हणजे की मला पुढे आणलं इथे. मग लक्षात आलं की नाही, मी चांगला चालता बोलता इसम आहे. पण त्यामागे दान पारमिता फाउंडेशनचे सर्वजण आहेत, मला त्यांची भावना लक्षात आली की इतक्या वर्ष जो काम करतोय त्याच्या प्रती त्यांनी व्यक्त केलेला त्यांचा आदर आहे आणि तो मी सन्मानपूर्वक स्वीकारतो. आज आपण ज्या जेम्स प्रिन्सेप यांची जयंती साजरी करतोय, खरं तर जर इतिहास पाहिला आपण तर इतिहास जेव्हा वाचत असतो आपण अनेक वेळा इतिहास फक्त वाचतो, म्हणजे आमच्या फक्त नजरेतनं इतिहास जातो. तो इतिहास जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही. जेम्स प्रिन्सेपनं सम्राट अशोकाच्या शिलालेखांचं वाचन करून आपल्या समोर भारतातल्या सर्वात प्राचीन लिपीची स्वर व्यंजना सकट सगळी मांडणी केली आणि भारतातल्या सर्व शिलालेख वाचण्यासाठी आपल्या समोर एक संपूर्ण टेबल फॉर्मॅट ठेवलाय. एवढंच आम्हाला जेम्स प्रिन्सेप बद्दल माहिती. परंतु जेम्स प्रिन्सेपनं त्यामागे किती कष्ट घेतले, त्याला नेमकं कुठल्या त्या सगळ्या कष्टातनं जावं लागतंय आणि त्या कष्टातनं आम्ही नेमकं काय शिकायला पाहिजे याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. म्हणजे मी जेव्हा जेम्स प्रिन्सेपला प्रचंडपणे खूप मनोमन जेव्हा वाचायला सुरुवात केली होती तर माझ्या समोर ते चित्र उभं राहिलं की एक 17 वर्षाचा तरुण भारतामध्ये नोकरीसाठी आला आणि इकडं आल्यानंतर
काम करत असताना, टांगसाळीत काम करत असताना तो भारतीय संस्कृतीच्या इतका प्रेमात पडला, ती नाणी वाचत असताना त्याला लक्षात आलं भारतामध्ये किती प्रकारच्या नाणी आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, जर इथं कोणी नाणेशास्त्रज्ञ किंवा नाणे कलेक्टर असेल, कॉइन कलेक्टर असेल किंवा नाण्यांचा अभ्यास करत असेल, तर ज्या 3 प्रकारचे नाणी हे जेम्स प्रिन्सेपनं लिहून ठेवलं आणि त्याच्या त्या अभ्यासाचा विषय होता, त्यानं सगळ्यात एक नाव जगभरामध्ये रूढ केलं आणि तो म्हणाला भारतामध्ये पंचमार्क कॉइन्स दिसायला आपल्याला दिसतात. पंचमार्क कॉइन्स काय आहेत नेमक्या? म्हणजे एका राजाची राजवट एका राजाने दुसऱ्या राजाला हरवल्यानंतर तो काय करायचा की त्या राजाचं नाणं आपल्याला बाहेर प्रचलित होऊ नये म्हणून सगळे ते नाणे गोळा करायचा आणि त्या नाण्यावर स्वतःचा शिक्का मारायचा. त्यामुळे अशी जी नाणी आहेत त्या नाण्यांच्या साईडला म्हणजे कॉर्नरला जुन्या राजाचं काहीतरी चिन्ह असायचं आणि त्या चिन्हावर या नवीन राजाचं चिन्ह छापलं जायचं, म्हणजे पंच केलं जायचं, जेणेकरून काय आता हे माझं अस्तित्व. आणि हे पाहिल्यानंतर जेम्स प्रिन्सेपने सगळ्यात पहिल्यांदा तो शोध लावला, केवळ भारतामध्येच आम्हाला पंचमार्क कॉइन्स पाहायला मिळतात. दुसरं त्यांनी सांगितलं की भारतामध्ये कास्ट कॉइन्स मिळतात. कास्ट म्हणजे जे आपल्याला कास्टिंग फाउंड्री मध्ये टाकून ती नाणं जसं आज बनवलं जातं टांगसाळीमध्ये तशा प्रकारची नाणी दिसतात. आणि हे अभ्यास करत असताना जेम्स प्रिन्सेपला ते ज्या प्राचीन नाणी होती त्याचा तो अभ्यास चालू होता, त्याची डिझाईन चालू होता, त्याच्यावर लिहिलेले जी काय अक्षर आहे त्याचं काम चालू होतं. आणि आपल्याला तर सगळा इतिहास माहिती आहे जेम्स प्रिन्सेपचा की त्यानं या सगळ्या लिपीचा कसा शोध लावला, त्याची संपूर्ण बाराखडी कशी तयार केली. पण हे करत असताना जेव्हा तो नाण्यांचा अभ्यास करत होता त्यावेळेस लुधियाना म्हणजे पंजाब प्रांताचा जो राजा होता रणजित सिंग याचा प्रधानमंत्री होता तो फ्रेंच होता, म्हणजे पॅरिसवरून आले. त्याचा लेफ्टनंट कर्नल का लेफ्टनंट जनरल होता. आणि त्या जनरलकडे त्याला अशी एक वेगळं होतं की काहीतरी मला सापडायला पाहिजे या जमिनीत. मला त्याचं नाव होतं वेंचुरा. ते या वेंचुराला वाटायचं मला जमिनीत काहीतरी शोध घेतला पाहिजे, कारण त्याच्या समोर इजिप्तच्या पिरामिड मध्ये तिथं एक चोर डरडर होता की जो पिरामिड खोदायचा आणि त्यातनं मौल्यवान जे सोनं मिळायचं ते जाऊन बाहेर विकायचं आणि मोठ्या किमतीत विकायचं. कारण पाश्चात्य जे संशोधक होते त्यांना प्राचीन वस्तूंचं मूल्य माहित होतं. आपल्या इथं काय झालं म्हणजे जेम्स प्रिन्सेपची डायरी जर वाचली किंवा कनिंगहॅमची डायरी वाचली आपण, त्यावेळेचा इतिहास जर वाचला जो त्यांच्या आधीच्या लोकांनी लिहून ठेवलेला आहे, तर त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की इथल्या लोकांना त्याची काही किंमतच नव्हती. म्हणजे तांब्याचा तुकडा मिळाला की काय करायचं, वितळा ह्याचं काहीतरी वेगळं करून घ्या. मातीचं काही मिळालं, विटा मिळाल्या, काय करायचं काय नाही करायचं, घराचा पाया करून टाका. म्हणजे किंमतच नव्हती की हे किती मौल्यवान असेल. तर ह्या वेंचुराने जेव्हा इजिप्तच्या पिरामिड बद्दल वाचलं तर त्याला वाटलं की माझ्या राज्यामध्ये म्हणजे जो ज्या पंजाब राज्याचा प्रधानमंत्री होता राजा रणजित सिंगाचा, तर त्यांनी तिथं खोदकाम करायला सुरुवात केली. काही ठिकाणी त्याला शिलालेख सापडले, काही ठिकाणी त्याला नाणी सापडली. ते शिलालेख सापडल्यानंतर त्यावेळी जेम्स प्रिन्सेपनं एशियाटिक जर्नल मध्ये एक लेख लिहिला होता की भारतामधल्या शिलालेखांचं थोडक्यात माहिती. तो लेख वाचून वेंचुरानं जेम्स प्रिन्सेपकडे ते शिलालेखाचा एक स्लॅब म्हणजे दगडाचा एक स्लॅब तो पाठवून दिला. प्रिन्सेपनं ते वाचल्यानंतर प्रिन्सेपने एशियाटिक जर्नलच्या पुढच्या आवृत्तीमध्ये त्याच्यावर एक लेख लिहिला आणि त्याच्यामध्ये ते वेंचुराचं सन्मानानं नाव टाकलं. तो वेंचुरा एवढा खुश झाला, तो म्हटला माझं नाव आणि एका चांगल्या आंतरराष्ट्रीय पत्रिकेमध्ये. आणि ते वाचल्यानंतर त्यांनी त्याच्याकडचं जेवढं काय त्यांनी गोठा करून ठेवलं होतं सगळे नाणी काय काय ते जेम्स प्रिन्सेपकडे पाठवून दिले. बरं, तो लेख वाचल्यानंतर उत्तर भारतामधले जेवढे बाकीची लोक होती त्यांना वाटलं जर त्या वेंचुराचं नाव येतं तर आमचं पण नाव यायला पाहिजे जेम्स प्रिन्सेपच्या लिखाणामध्ये. आणि त्यांनी जेम्स प्रिन्सेपकडे सगळं पाठवून द्यायला सुरुवात केली. एक काळ असा होता
म्हणजे तो काळ जेम्स विन्सनने लिहून ठेवलेला आहे की माझ्याकडं म्हणजे घराच्या वस्तूंपेक्षा हे नाणी, शिलालेख आणि शिल्पकलाच भरून पडलेले माझ्या घरामध्ये. आणि आज मी या स्थितीला आलोय की मला पाहिजे ती नाणी मागू शकतो आणि पाहिजे नको असलेली नाणी मी फेकून देऊ शकतो. म्हणजे त्यांनी स्वतःच एक जस्ट सांगितलं. याच काळामध्ये वेंचुरा जेम्स प्रिन्सेपला सांगितलं की माझ्याकडे काही नाणी आहेत आणि ती सोन्याची नाणी. जेम्स प्रिन्सेपनी काय केलं तर म्हटलं बघू कुठली नाणी. तर इंडो स्किथियन नाणी होती ती, भारत आणि स्किथिया देशात. जेम्स प्रिन्सेपने ते पाहिलं तर म्हटलं अरे ही नाणी तर कॉमन आहे, काही गरज नाही, राहू दे म्हटलं, माझा याचा अभ्यास झालेला आहे. आणि त्या वेंचुरा बिचारा जेम्स प्रिन्सेपला भेटायला कलकत्त्याला आला होता, लुधियानावरून. आणि तो ज्या हॉटेलमध्ये राहिला होता तर तो तिथून भेटला आणि दुसऱ्या दिवशी परत निघणार होता. आणि जेम्स प्रिन्सेपने त्याला नकार दिल्यामुळे की मला या नाण्याचा अभ्यास झालाय, मला याचं महत्व नाहीये, काहीतरी नवीन असेल तर दाखव मला. तर त्याचा शोध घ्यायचा होता जेम्स प्रिन्सेपला. आणि दुसऱ्या दिवशी जेम्स प्रिन्सेपला कळालं जी नाणी त्याने रिजेक्ट केली होती, नको होती, ती नाणी रातोरात चोरीला गेली होती. आणि जेम्स प्रिन्सेप आपल्या डायरीमध्ये लिहितो की आयुष्यात मला पहिल्यांदाच खूप त्रास झाला की सोन्याची नाणी मी नकार दिला, ते जर जपून केली असती तर कदाचित म्हणजे इतिहास तर तोच राहिला असता जो त्याने अभ्यास केला असता. पण भारताच्या कलेक्शन मध्ये सुवर्ण मोहरा ज्या इंडो स्किथियन काळातल्या होत्या त्या आपल्याला म्युझियम मध्ये तरी कमीत कमी पाहता आल्या असत्या. तर जेव्हा जेम्स प्रिन्सेप हे सगळं काम करत होता कलकत्त्यामध्ये त्याला एक तरुण येऊन भेटला. त्या तरुणाचं नाव होतं अलेक्झांडर कनिंघम. 3 भावंड मिळून हे कनिंघम भारतामध्ये आलं होतं. त्याचा एक भाऊ लेफ्टनंट म्हणून जॉईन झाला होता, दुसरा त्याच्यानंतर आला होता. कनिंघमला तिथं घेतलं होतं की एक इंजिनियर आणि एक सर्वेअर म्हणून ब्रिटिश इंडिया कंपनीमध्ये त्यांनी नोकरीला लागला. या दोघांमधला अंतर 14 वर्षांचं होतं. त्यामुळे जेम्स प्रिन्सेपसाठी तो लहान होता आणि अलेक्झांडर कनिंघम इतका कोवळा होता की जेम्स प्रिन्सेपचा तो कामाचा आवाका पाहूनच तो भारावून गेला होता. आणि जेम्स प्रिन्सेप बरोबर जेव्हा तो काम करत होता, बरं महत्वाची गोष्ट, जेम्स प्रिन्सेप काही नाणेशास्त्रज्ञ नव्हता, लिपी तज्ञ नव्हता, भाषा तज्ञ नव्हता, आर्किओलॉजिस्ट पण नव्हता. अलेक्झांडर कनिंघम आर्किओलॉजिस्ट नव्हता, लिपी तज्ञ नव्हता, भाषा तज्ञ नव्हता, काही नव्हता. तो फक्त एक इंजिनियर म्हणून इकडे आला होता. त्याच्या वडिलांनी त्याला बळजबरीनं ओळखी खातर पाठवलं इकडे, म्हणून अलेक्झांडर कनिंघम भारतामध्ये आला. परंतु जेम्स प्रिन्सेपच्या सानिध्यात आल्यानंतर तो भारावून गेला आणि त्यानं जेम्स प्रिन्सेपला मदत करायला सुरुवात केली. तिथं जेम्स प्रिन्सेपनं अलेक्झांडर कनिंघमला सर्वात प्रथम अशोकन स्क्रिप्ट म्हणजे सम्राट अशोकाच्या शिलालेखांमधली लिपी शिकवली. त्याचबरोबर ज्या लिपीचा शोध जेम्स प्रिन्सेपने घेतला त्या खरोष्टची लिपी देखील त्यानं अलेक्झांडर कनिंघमला शिकवली. आणि त्याच्याबरोबर अभ्यास करताना म्हणजे अलेक्झांडर कनिंघम काही काळ विसरून गेला की मी ब्रिटिश आर्मीमध्ये लेफ्टनंट या पदावर एक इंजिनियर कामाला लागलोय. तो फक्त नाण्यांचाच अभ्यास करत होता. आणि जेम्स प्रिन्सेप त्या काळामध्ये एशियाटिक जर्नल बंद झालं होतं आणि जर्नल ऑफ एन्शंट बेंगाल किंवा स्क्रिप्ट ऑफ बेंगाल ह्याच्यावर त्यांनी एक JASB केलं होतं सुरुवात, जर्नल कलकत्त्यामधनं. आणि कलकत्त्यामधल्या नॅशनल जे म्युझियम आहे ज्याला आज आपण एशियाटिक म्युझियम म्हणतो, तिथं हे ब्रिटिश त्यावेळेस अनेक वेगवेगळ्या गोष्टी, शिलालेख, शिल्पकला आणून ठेवायचे, तेही तो काम पाहत होता. आणि अलेक्झांडर कनिंघम त्याच्याकडनं शिकायला सुरुवात केली. अलेक्झांडर कनिंघम 1871 साली आपल्या एखाद्या आर्टिकल मध्ये लिहितो, जेम्स प्रिन्सेपच्या सानिध्यात मी आल्यानंतर मला माझ्या आयुष्याची दिशा कळाली. मी एवढा लहान असताना जेम्स प्रिन्सेपनं माझ्यावर प्रचंड विश्वास ठेवला होता आणि तो जे जे काही काम करत होता ते काम तो अलेक्झांडर कनिंघमला सांगत होता. आणि इथं खरं तर मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
जेम्स प्रिन्सेप जवळपास 18 तास कंटिन्युअस काम करत होता. त्याला कोणी असिस्टंट नव्हता सरकारने दिलेला, परंतु अलेक्झांडर कनिंगहॅमचं काम काय होतं, सर्वेअरचं काम दिलं होतं त्यावेळेस. तर सर्वे काय करायचं, तर कलकत्तामध्ये सर्वे करून या, हे सर्वे करून या, जॉग्राफिकल बाउंड्रीज मार्क करा, आर्किटेक्चरचं सर्वे करा. पण उरलेला वेळ तो जेम्स प्रिन्सेप बरोबर घालवायचा. तो लिहितो की अक्षरशः आम्ही दिवसेंदिवस एकत्र काम करत होतो आणि त्याच्यामुळे मला भारतीय संस्कृतीची आवड निर्माण झाली. आणि तो पुढे लिहितो, ज्या अलेक्झांडर कनिंगहॅम आपल्या त्या 1871च्या लेखामध्ये लिहितो की जेम्स प्रिन्सेपमुळे भारताकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. भारत जो पूर्वी गारुड्यांचा, सापांचा, मग जंगली जनावरांचा आणि अतिशय काय म्हणतो आपण गावठी लोकांचा देश होता, हे मी जेम्स प्रिन्सेपचं बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं भारतात खूप काय करण्यासारखं. त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा जेम्स प्रिन्सेपनं अलेक्झांडर कनिंगहॅमला 1835 साली सांगितलं होतं की भारतामध्ये एवढे प्रचंड शिलालेख आहेत, ह्या शिलालेखांचं डॉक्युमेंटेशन करणं महत्वाचं आहे आणि हे डॉक्युमेंटेशन आपण एक वेगळ्या नावाचा ग्रंथ तयार करायला पाहिजे. आणि त्याचं नाव होतं त्यांनी इन्स्क्रिप्टोनियम, म्हणजे कॉर्पस इन्स्क्रिप्टोनियम इंडिकम, म्हणजे भारतामध्ये असलेल्या सगळ्या शिलालेखांचा एक महान ग्रंथ. हे जेम्स प्रिन्सेपचं स्वप्न होतं. त्याचबरोबर त्याने अलेक्झांडर कनिंगहॅमला सांगितलं होतं की भारतामध्ये एवढ्या प्राचीन वास्तू आहेत, एवढे शिल्पकला आहेत, एवढे प्राचीन लेणी आहेत, स्तूप आहेत, या सगळ्यांचं जतन करण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी एक स्वायत्त संस्था निर्माण केली गेली पाहिजे, जिचं कदाचित नाव असेल आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. हे सांगितलं होतं 1835 साली. त्याच्यानंतर 3 वर्षानंतर जेम्स प्रिन्सेपचं निधन झालं. त्यावेळेस अलेक्झांडर कनिंगहॅम मात्र थोडासा लांब होता, कारण अलेक्झांडर कनिंगहॅमला उत्तर दिशेला सर्वे करण्यासाठी पाठवलं होतं अफगाणिस्तानमध्ये, आणि इकडे जेम्स प्रिन्सेपची तब्येत खूपच खराब झाल्यामुळे तो पुन्हा इंग्लंडला आपल्या बहिणीच्या घरी जायला निघाला. तिथं गेल्यानंतर त्याचं निधन झालं. जेव्हा अलेक्झांडर कनिंगहॅमला कळालं त्याला प्रचंड वाईट वाटलं आणि तो लिहितो की त्याच्यात आणि माझ्यात वयाचं प्रचंड अंतर होतं. म्हणजे खऱ्या अर्थानं मी त्याचा शिष्य, पण तो मला शिष्य न मानता मला तो मित्र मानत होता. आणि जेम्स प्रिन्सेप माझ्यावर एवढा का विश्वास दाखवत होता हे मला कळत नाहीये. आणि तो पुढे लिहितो, इथून पुढे जेम्स प्रिन्सेपचं स्वप्न साकार करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. हे तो लिहितो 1840 साली. त्यानंतर अलेक्झांडर कनिंगहॅमच्या जिथं जिथं बदल्या होत असतात तिथं तिथं जातो आणि तो प्रत्येक भारताचं प्राचीनत्वाचा इतिहास शोधायला प्रयत्न करतो. आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की जेम्स प्रिन्सेप जे त्याला सांगत होता ते खूप महत्वाचं आहे. आणि हे शोध काम करत असताना त्यांनी UN सायन्सचं चरित्र वाचायला सुरुवात केली आणि त्यातून त्याला प्रचंड लिंक्स मिळाले की भारतामध्ये इथे काय काय सापडू शकेल. त्यावेळेस त्यांनी वेगळ्या संकिसाचा ज्यांनी शोध लावला, संकिसाचं त्यांनी उत्खनन केलं. त्यावेळेस तो सारनाथला आला. सारनाथचं उत्खनन करताना त्यांनी ब्रिटिश सरकारला कळवलं की हा खूप मोठा परिसर आहे, मला त्याचं उत्खनन करायचंय, तर हे गव्हर्नमेंट फंडेड पाहिजे, म्हणजे गव्हर्नमेंटनी पैसा दिला पाहिजे. सुरुवातीला ब्रिटिश सरकारमधनं थोडंसं दिलं त्यांनी, थोडेफार पैसे, पण नंतर त्यांनी पैसे द्यायला मनाई केली. उत्खननाचं काम सुरू झालं होतं. अलेक्झांडर कनिंगहॅमनी पाहिलं की सरकार काय पैसा देत नाहीये आणि त्यावेळेस त्यांनी त्याच्या बाकीच्या मित्रांना आवाहन केलं, स्वतःचा संपूर्ण पगार त्यांनी सारनाथच्या उत्खननाला लावला. उत्खनन झाल्यानंतर अलेक्झांडर कनिंगहॅमने जेव्हा त्याच्याबद्दल एक आर्टिकल पब्लिश केलं, त्यानं लिहिलं, सारनाथ मध्ये असलेला धम्मेक स्तूप, धम्मराजिका स्तूप आणि हे सगळा परिसर मी जेव्हा उत्खनन केला त्यामध्ये सम्राट अशोकांचा पिलरही होता. हे केल्यानंतर मला खर्च आला 527 रुपये 3 आणि 10 पैसे. आणि हा सगळा पैसा म्हणजे जवळपास त्यांनी 90% खर्च हा त्याच्या स्वतःच्या पगारातनं केलेला.
आणि अलेक्झांडर कनिंघहॅम त्याच्यावर नोट लिहितो की हे केल्यानंतर मला इतकं प्रचंड समाधान लाभलं, कारण तिथं सापडलेल्या शिलालेख, त्या कॉलम, सम्राट अशोकांचा जो स्तंभ आहे त्याचा शिलालेख वाचन केल्यानंतर मला लक्षात आलं की भारतामध्ये नेमकी काय गरज आहे. आणि त्यानंतर अलेक्झांडर कनिंघहॅमने आपलं मिशन बनवलं की जिथं जिथं तो जाईल तिथं तिथं तो उत्खननच करेल. एक काळ असा होता की अलेक्झांडर कनिंघहॅम तो जेव्हा उत्खनन करायला किंवा शोध मोहिमेला जात तर अनेक वेळा त्याला त्याची गाडी, कारण पूर्वीच्या काळी ब्रिटिश जे जायचे ते घोड्यावर बसून जायचे, कधी कधी तो घोडा जाऊ शकणार नाही अशा ठिकाणी मग तो हत्तीवर जायचा, हत्ती नसेल तर राजस्थान सारख्या ठिकाणी तो उंटावर जायचा, कुठे गाव खेड्यात जायचं असेल तर बैलगाडी जायचा, काही ठिकाणी तो पायी पायी गेला. तक्षशिला विद्यापीठ जे आता पाकिस्तानमध्ये आहे त्याचा शोध घेत अनेक त्याच्या वेळेस इतिहासकार घेत होते, त्यांना सापडत नव्हतं. त्यानं जेव्हा फा यांचं पुस्तक वाचलं आणि त्याच्या लक्षात आलं की हे कुठेतरी आहे, आणि त्यांनी लिहिलं बोटीनं मी तिथनं येत असताना मला 3 दिवस लागले. त्या प्रवास वर्णनामध्ये लिहिलं होतं. आता बाकीच्या इतिहासकारांना ते सापडत नव्हतं, कारण तो व्यक्ती आला होता बोटीनं आणि हे जात होते पायीने किंवा घोड्यावर. अलेक्झांडर कनिंघहॅम म्हणला नाही, मी पण बोटीनच तिकडनं येणार. आणि तो बरोबर ते 3 दिवस जिथं संपले तिथं उभा राहिला आणि त्याला पुढे एक टेकाड दिसलं आणि तो टेकाडावर चढून त्याने खाली पाहिलं, त्याला स्तूप सारखं दृश्य दिसलं आणि त्यांनी उत्खनाला सुरुवात केली आणि तिथं 26 स्तूप सापडले आणि तक्षशिला विद्यापीठाचा शोध लागला. हे शोध घेत असताना त्याच्या लक्षात आलं की जोपर्यंत आपण इतिहासाला प्रामाणिक राहू तोपर्यंत आपल्याला खूप गोष्टी समजू शकते. ते झाल्यानंतर तो जेव्हा सिंध प्रांतामध्ये गेला, हडप्पाचं त्याने जेव्हा उत्खनाला सुरुवात केली त्या प्रवास वर्णनातच वाचलं आणि त्यावेळेस त्याला तिथं सगळ्यात पहिल्यांदा मुद्रिका सापडली, जी आपण सगळ्यांना फेमस आहे, ती हडप्पा सिव्हिलायझेशन मधलं ज्याला बुल म्हणतात. मोतीलालजी सरांनी आपल्याला उदाहरण दिलं वृषभ, सांड वगैरे जे आहे. पण अलेक्झांडर कनिंघहॅमला तिथे एक थोडस वाटलं की भारतामध्ये त्या काळामध्ये वृषभ नव्हते, होते ते बैल होते. वृषभ त्याला ते वशिंड असं एवढं मोठं होतं, गळा असा संपूर्ण मोठा लटकत होता. तो म्हटला हे भारतीय दिसत नाहीये किंवा भारताच्या प्रांतातलं नाहीये, म्हणून त्याने उत्खनन केलं, सोडून दिलं. त्याच्यानंतर मग मेसन आला, मेसनने उत्खनन केलं आणि मग हडप्पा संपूर्णपणे संस्कृती आपल्या समोर उजागर राहिली. पण त्याचं श्रेय जातं अलेक्झांडर कनिंघहॅमला, सगळ्यात पहिली कुदळ त्याने तिथे मारली होती. अशा प्रकारचा त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. अलेक्झांडर कनिंघहॅमचं सगळ्यात खासियत आहे आणि इतिहासकार कधी कधी त्याच्यावर मुद्दामून बोट ठेवतात की त्याने बौद्ध संस्कृतीशिवाय दुसरं काही शोधलं नाही. आणि हे 90-95% खरं आहे, कारण अलेक्झांडर कनिंघहॅम स्वतः लिहितोय मला बौद्ध संस्कृतीबद्दल एवढं आदर निर्माण झालेला आहे की मला कुठलीही गोष्ट बौद्ध संस्कृतीशिवाय काही दिसतच नाही. आणि त्याने जे जे उत्खनन केलं ते बौद्ध संस्कृतीसाठी खूप मोठं प्रेरणा आपल्या समोर उभी राहिली. मग जसं मी मगाशी म्हटलं ते सारनाथ असेल, लुंबिनी तोपर्यंत झालं नव्हतं कारण लुंबिनी पर्यंत गेला नव्हता, पण सम्राट अशोकांचे जे स्तंभ ते उभारले गेलेले, मग ते कोणतं असं लोरा, कोणता स्तंभ आहे लोरिया, और दुसरा लोरिया और चप्पल उधर कॉलम नाम याद नहीं आता, अशोकन पिलर बिहार में, लोरिया में एक है और दूसरा बगल में ये. ते 2 जे स्तंभ आहे ते शोधले त्यानं आणि त्याने जेव्हा ते संपूर्ण लिंकिंग लावली तर ती लिंकिंग आपल्याला लुंबिनी पर्यंत सम्राट अशोकांनी जो स्तंभ उभारला तो लुंबिनी पासून तो बिहार पर्यंत तो त्या लोरिया गावी जे तिथं स्तंभ उभारला. आणि मग त्याच्या लक्षात आलं आणि हे त्यांनी डॉक्युमेंट करून लिहिलेलं आहे की सम्राट अशोकाचा प्रवास हा इथून झाला आणि तो नंतर 20व्या वर्षी तो लुंबिनीला पोहोचला आणि तिथं त्यांनी स्तंभ उभा केला. म्हणजे त्यावेळेस त्यांनी बरं हे जेव्हा सम्राट अशोक त्यांनी जेव्हा सांगितलं
त्यावेळेस 1915 साली खरं तर शोध लागला होता सम्राट अशोकाचा, म्हणजे कन्फर्म. पण त्याच्या आधी 1836 साली जेम्स प्रिन्सेपनं सांगितलं होतं की अशोक नावाचा राजा होऊन गेलाय, पण त्याचे पुरावे आपल्याला सापडत नाही. जेव्हा कर्नाटकामधल्या मस्कीतला शिलालेख सापडला बिडनला, तो 1915 साली सापडला आणि त्यावेळेस तिथं खाली लिहितं रैया अशोक, आणि त्यावेळेस अशोक या देशात होऊन गेला हे कन्फर्मेशन मिळालं. परंतु जेम्स प्रिन्सेपच्या 1836 पासून ते 1880 पर्यंत सगळेजण सम्राट अशोकाला हे सगळं काही त्याला आपण म्हणू शकतो त्याला क्रेडिट देत होते सम्राट अशोकाला. फक्त त्याची कन्फर्मेशन संपूर्ण जगाला आणि भारताला 1915 साली झाली, हे लक्षात. त्यामुळे अलेक्झांडर कनिंघहॅम जेव्हा हे सगळं काम करत होता, बुद्धगयाबद्दल त्यांनी संपूर्ण काम केलं. आणि जेव्हा तो रिटायर्ड झाला वयाच्या 47व्या वर्षी आर्मीमधनं, त्याच्या आधी त्याने ब्रिटिश सरकारला एक प्रपोजल दिलं होतं की भारतामध्ये आर्किओलॉजिकल शिक्षण देणारी संस्था निर्माण करण्यात यावी, कारण भारतामध्ये एवढं सगळं पसरलेलं आहे. ब्रिटिश सरकारने काही ते ऍक्सेप्ट केलं नाहीये. त्याचा जो त्यावेळेसचा गव्हर्नर जनरल होता त्याने ऍक्सेप्ट नाही केलं. अलेक्झांडर कनिंघहॅम रिटायर झाला आणि तो पुन्हा इंग्लंडला गेला आणि इंग्लंडवर बसून तो लेख लिहायला लागला सगळे. आणि त्या लेखातनं त्यांनी जाता जाता लेफ्टनंट गव्हर्नरला एकच सांगितलं होतं की भारतामध्ये एवढं प्रचंड सांस्कृतिक वारसा आपल्या समोर आहे, पुरातात्विक वारसा आहे, त्याचं जर जतन केलं नाही आपण तर एक गोष्ट इथं लक्षात घ्या की भारतामध्ये ब्राह्मणांनी सुरू केलेली जातीयता आणि हिंदू केंद्रित पद्धतीमुळं ही सगळी संस्कृती नष्ट होऊ शकते. आणि ती जर जतन नाही केली तर ब्रिटिश सरकार जगासमोरचा स्वतःचा आदर्श निर्माण करू शकणार नाही. इट वॉज अ व्हेरी इमोशनल थिंग. आणि तो गेला विचाराने. त्याच्यानंतरचा मग ह्या सगळ्यांनी निर्णय घेतला की खरंच भारताला कोणाची तरी गरज आहे, आणि मग आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ असं काहीतरी सर्वे आपण सुरू करू. आणि अलेक्झांडर कनिंघहॅमला 1860 साली त्यांनी भारतात पुन्हा बोलवलं आणि त्याला सांगितलं तुझ्या म्हणण्याप्रमाणे आपण आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया सुरू करू, पण तू सर्वेअर असशील आणि तुला कोणी आम्ही मॅन पॉवर देणार नाही. 1860 साली आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना झाली. अलेक्झांडर कनिंघहॅम त्याचा पहिला डायरेक्टर जनरल झाला आणि त्याला फक्त मनुष्यबळ जे होतं त्याच्या खाली फक्त 2 असिस्टंट आणि 2 नोकर दिले होते, म्हणजे ऑफिस स्टाफ. ह्या 2 जणांपैकी एक होता बेगलर, दुसरा होता कार्लाइल. बेगलर ज्यांनी पुढे जाऊन महाबोधी महाविहाराचं संवर्धन केलं होतं आणि कार्लाइल ज्यांनी अलेक्झांडर कनिंघहॅमने केलेल्या सगळ्या कामाचं डॉक्युमेंटेशन नंतर केलं होतं. अलेक्झांडर कनिंघहॅमचं जे महत्वाचा ग्रंथ आहे की 4 इयर्स रिपोर्ट्स, 4 वर्ष तो संपूर्ण उत्तर भारतामध्ये भटकंती करत होता. त्यानं जे काही शोध कार्य केलं, त्यांनी जो काही शोध लावला तो कार्लाइलने डॉक्युमेंटेशन करून लिहून ठेवला. आणि बेगलर जो होता, ह्या बेगलरचं आणि अलेक्झांडर कनिंघहॅमचं नातं खूप सुंदर होतं. कधी कधी दिवसभरामध्ये 4-4 पत्र अलेक्झांडर कनिंघहॅम त्याला लिहायचा बेगलर, आणि बेगलरही त्याला उत्तर द्यायचा. पण इथं तुम्ही मनाची उदारता पहा. बेगलर त्याचा असिस्टंट असताना अलेक्झांडर कनिंघहॅम जो आहे म्हणजे त्याचं जे आपण पाहतो वाचन करताना, तो प्रचंड डिसिप्लिन मनुष्य होता. म्हणजे काम करायचं म्हणजे काम करायचं, बाकीचं काहीच नाही करायचं. मग जर त्याला 7 वाजता हजर पाहिजे तो 7 वाजताच हजर, 7 वाजून 5 मिनिटं पण त्याला नको असत. आणि बेगलर हा माणूस होता की तो सगळं काम करायचा, पण तो थोडा आळशी पण असावा करायचा. त्यामुळे त्या दोघांची नेहमीच भांडणं व्हायची. एवढी भांडणं झाली की बेगलरनं लेफ्टनंट गव्हर्नरला पत्र लिहिलं की अलेक्झांडर कनिंघहॅम हा चांगला बॉस नाहीये आणि त्याला काढून टाकण्यात यावं. आणि अलेक्झांडर कनिंघहॅमचं मनाचा उदारपणा काय, त्यांनी ते पत्र वाचलं, कारण शेवटी त्याच्या सहीनेच वर जाणार होतं आणि त्यांनी सही करून दिलं प्लीज टेक ऍक्शन. म्हणजे हे विचार करण्यासारखं. बरं, एवढं करून देखील अलेक्झांडर कनिंघहॅमने लेफ्टनंट गव्हर्नर जनरलला सांगितलं होतं माझ्यानंतर खुर्चीवर बेगलरलाच बसवा, तो सगळ्यात आदर्श. मित्रांनो, मी जे तुम्हाला सांगतो की इतिहासाचं जेव्हा वाचन करता तुम्ही
तर इतिहास नुसता वरवर नका बघायचं, इतिहासाच्या मागे जाऊन बघा, त्यातनं आम्हाला काय शिकता येऊ शकेल. आम्ही धम्मलिपी शिकलो, सत्य आहे, मान्य आहे, त्याचा खूप अभिमान आहे, मला स्वतःला अभिमान आहे की तुम्ही सगळेजण शिकताय. पण ती धम्मलिपी शिकण्यासाठी कुणी कुणी नेमके कुठले कष्ट केले हे देखील आम्हाला समजले पाहिजे. ते कुठल्या परिस्थितीतून गेले हे आपल्याला कळलं पाहिजे आणि त्या परिस्थितीतनं आपण शिकलं पाहिजे. अलेक्झांडर कनिंगहॅमला जेव्हा परत बोलवलं, त्याला करार होता त्याचा 3 वर्षाचा. 3 वर्ष म्हणता म्हणता तो 15 वर्ष आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा डायरेक्टर राहिला. आणि ह्या 15 वर्षामध्ये त्यांनी भारतामध्ये पुरातत्वाचं, आपण ज्याला म्हणू शकतो, त्यांनी बेस तयार केला. आणि हे करत असताना त्यांनी एक आयडिया लढवली की लोकांना ह्या क्षेत्राकडे आकर्षित कसं करायचं. कारण इथं कोणी हिस्टोरियन नाहीये, इथं कोणी आर्किओलॉजिस्ट नाहीये, काय करायचं. आणि म्हणून त्यांनी भारतातल्या त्यावेळेस असलेल्या सगळ्या विद्यापीठांना, त्या कुलगुरूंना एक पत्र पाठवलं की तुमच्या इथं नोटीस बोर्ड लावा की ज्यांना ज्यांना भारताचं पुरातत्वामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी माझ्या बरोबर उत्खनन करायला यावं. आणि अलेक्झांडर कनिंगहॅम हा भारतातला पहिला डायरेक्टर जनरल, त्यांनी सांगितलं भारतामधील उत्खनन हे ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू होईल आणि मार्च महिन्यामध्ये संपेल. आजही आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया याच कालावधीमध्ये कुठेही उत्खनन करतं, त्याच्या व्यतिरिक्त करत नाही. कारण पावसाळ्यात करू शकत नाही आणि उन्हाळ्यात करू शकत नाही, कारण भारतामध्ये प्रचंड कडाक्याचं ऊन असतं, उष्ण कटिबंध प्रदेश हा. आणि जे अलेक्झांडरनी मान्य केलं त्यावेळेस लिहून ठेवलं होतं डॉक्युमेंटेड, किंवा त्यांनी जे काही एक रूल बनवला होता, नियम बनवला होता, त्या नियमानुसार आजही त्याच काळामध्ये उत्खनन होत असतं. तर हे जेव्हा करत होता तो, आणि ह्या 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्याने संपूर्ण गोष्टी केल्या. एक चांगलं होतं की तो जिथे जिथे उत्खनन करायला जात होता तिथे त्याला अनेक वस्तू सापडायच्या. त्या वस्तूंचं डॉक्युमेंटेशन करून जेव्हा त्यांनी सारनाथचं उत्खनन केलं तर ब्रिटिश सरकार म्हणलं हे सगळं उचला आणि इंग्लंडला पाठवून द्या. अलेक्झांडर कनिंगहॅम पहिला होता, तो म्हणाला नाही, ज्या ठिकाणी ज्या उत्खननात आपल्याला सापडेल तिथं साईट म्युझियम तयार करायचं. आणि म्हणजे लोक जेव्हा ते बघायला येतील त्यांना कळेल की या साईटवर काय काय सापडलं. ते साईट म्युझियमची जी संकल्पना आहे ती अलेक्झांडर कनिंगहॅमने सुरू केली. आज तुम्ही बुद्धगयेला जा, सारनाथला जा, संकेश्वरला जा, वैशालीला जा, कुठेही जा, तुम्हाला तिथं साईट म्युझियम भारत सरकारचं पाहायला मिळेल. हे साईट म्युझियमची संकल्पना ही अलेक्झांडर कनिंगहॅमची. अलेक्झांडर कनिंगहॅमने जेव्हा सारनाथ मध्ये धम्मराजिका स्तूप उत्खनन केलं तेव्हा लक्षात आलं की बाकीचे स्तूप दिसतात पण धम्मराजिका स्तूप कुठे, तो फक्त खाली बेस दिसतोय, वरच्या विटांचा कुठे. वाराणसीमध्ये त्याने शोध घेतला तेव्हा लक्षात आलं जगत सिंग नावाचा जो राजा होता त्याचा जेतसिंग नावाचा एक प्रधानमंत्री होता. आणि या प्रधानमंत्र्याला वाटलं की जगत राजाला मी जरा खुश करावं म्हणून वाराणसीमध्ये 2 व्यापारी पेठ त्यांनी तयार केल्या. त्याचं नाव दिलं जगत पेठ आणि जीत पेठ. आजही ते अस्तित्वात आहेत, मी त्या बघून आलोय खास. त्याचं कारण म्हणजे ह्या प्रधानमंत्र्यानं ती पेठा निर्माण करण्यासाठी धम्मराजिका स्तूप पोखरून काढला. त्या विटांनी वाराणसीमध्ये या 2 पेठा निर्माण केल्या. अलेक्झांडर कनिंगहॅम म्हणतो तो जगतसिंग राजा किती महान असू दे मला त्याशी काही देणं घेणं नाही. त्याच्या मंत्र्यानं जो मूर्खपणा केलाय तो मूर्खपणा मात्र आयुष्यभर सगळ्यांच्या लक्षात राहील. कारण हा मूर्खपणा हा केवळ मूर्खच माणूस करू शकतो. कारण प्राचीन संस्कृतीचं वैभव तिथल्या विटा काढून वाराणसीमध्ये पेठा निर्माण करायचं हा मूर्खपणाच आहे. धम्मराजिका स्तूपामध्ये सापडलेले एक सुंदर करंडक, त्या करंडकामध्ये असलेल्या अस्थी या जेत सिंगाला वाटलं हे काय प्रकार आहे. त्यामुळे त्यावरती असलेले सोनं गिरे त्यांनी काढून घेतले आणि त्या अस्थी त्यांनी अशाच फेकून टाकल्या त्या नदीमध्ये. तो जो स्लॅब आहे तो आजही तुम्हाला कलकत्त्याच्या एशियाटिक म्युझियम मध्ये पाहायला मिळेल, जे अलेक्झांडर कनिंगहॅमने तिथं नेऊन ठेवलेलं आहे. तर म्हणून अलेक्झांडर कनिंगहॅम म्हणतो की लोकांना इथल्या संस्कृतीची, इतक्या पुरातत्वाचा जो वैभव आहे त्याची माहिती असायला पाहिजे.
आणि जेव्हा त्यांनी विद्यापीठांना पत्र लिहिलं, त्या विद्यापीठामधले अनेक विद्यार्थी, अनेक प्राध्यापक त्याला मदत करायला आले. त्याच्यामध्ये साऊथ इंडियामध्ये 2 जण होते आणि त्यांनी खूप सुंदर वर्णन केलंय की त्या बिचाऱ्या साऊथ इंडियनच्या दक्षिणेतल्या लोकांना फक्त इडली सांबार खाण्याची सवय, आणि ह्याचा जो बावर्ची होता तो होता पंजाबी. तो नुसतं तिथं रोटी बनवायचा आणि भाजी बनवायचा, आणि ह्या बिचाऱ्या दक्षिणेत्यांना त्यांना ते खायला जड जायचं. कधी कधी त्यांना काम करताना त्रास व्हायचा. अलेक्झांडर कनिंघहॅमने खूप स्पष्ट शब्दात लिहिलेले की या इतिहासात आणि पुरातत्वात काम करणारी लोक जी पाहिजे ती अतिशय धैर्यशील पाहिजेत, डेडिकेटेड पाहिजेत, आणि त्यांना आपल्या आयुष्याचं मिशन कळलं पाहिजे, तरच अशा लोकांनी इथे यावं. आणि नंतर हे जे सगळं गोळा करून जेव्हा तो आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियातनं रिटायर झाला, तेव्हा त्याला अनेक वस्तू ज्या सापडल्या, आणि सोनं बिनं जे काय सापडलं, शिल्पकला, भुर्जपत्र, हस्तलिखित सापडली, ही सगळी सापडल्यानंतर त्यांनी ते सगळं पेटारे बांधले आणि तो मला आता इंग्लंडला पाठवून द्यावा आणि तिथं बसून आयुष्याचा शेवटपर्यंत अभ्यास करत राहा. आणि म्हणून त्यांनी इंडस नावाच्या जहाजेवर मद्रासवरून हे सगळं पेटारे त्याने टाकली त्याच्यामध्ये. पूर्वी इंग्लंडला जाण्यासाठी भारतातनं जे जहाज जायचं ते सिलॉन म्हणजे आताच्या श्रीलंकेवरून मग जायचं आणि मग पुढे इंग्लंडला जायचं. हे जहाज जेव्हा सिलॉनच्या इथं आलं, सिलोनच्या खाडीमध्ये वादळ झालं आणि त्याच्यामध्ये दगडावर हे जहाज आदळलं. जहाजाचे सगळे तुकडे झाले आणि जे अलेक्झांडर पेटारे पाठवले त्या सगळ्या पेटाऱ्यांना जलसमाधी मिळाली. भारताचा प्रचंड मोठा इतिहास सिलोनच्या समुद्रामध्ये डुबून गेला. आणि अलेक्झांडर कनिंघहॅम लिहितो की खूप मोठा प्रचंड, कारण त्याच्यामध्ये महाबोधी महागये या स्थळाचे उत्खनाचे ओरिजिनल नेगेटिव्ह वाहून गेले. मात्र एक चांगलं सुदैव की याच महाबोधी महाविहारच्या उत्खनाचे जे नेगेटिव्ह होते त्याच्यावरचे जे पॉझिटिव्ह प्रिंट्स काढले होते त्या काळामध्ये, त्याच्यावरनं मग पुन्हा नेगेटिव्ह बनवण्यात आल्या. आणि मग अलेक्झांडर कनिंघहॅमने बौद्धगयावरचा तो ग्रंथ इंग्लंडमध्ये बसून लिहिला. एक अतिशय सुरेख ग्रंथ तुमच्या वाचनात आला तर नक्कीच वाचा. बुद्धगयेची पूर्वीची परिस्थिती उत्खनन, कारण बुद्धगयेचं उत्खनन अलेक्झांडर कनिंघहॅमनेच बेगलरला नाही, बेगलरने तर संवर्धन केलं होतं, पण त्यांनी तिथंच त्याला पाठवलं होतं की जाऊन तू उत्खनन कर तिथं. आणि ते उत्खनात हे संपूर्ण इतिहास आपल्याला समोर आला. अलेक्झांडर कनिंघहॅमला जे ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या त्यांनी लिहून ठेवल्या की तिथल्या महंताने त्या वस्तू उचलून, ती शिल्पकला उचलून आपल्या अंगणामध्ये कशा लावलेले. बुद्धांच्या मूर्ती महाबोधी महाविहारामधनं काढून आजही तुम्हाला तिथल्या पंचपांडव मंदिरामध्ये जमिनीमध्ये काढलेल्या अवस्थेत दिसतील. महाबोधी महाविहाराच्या भिंतींवर असलेले बोधिसत्वन बुद्धांचे जेवढे शिल्प आहेत ते तुम्हाला त्याच्या जो महंत आहे सध्याचा, त्याच्या ज्या आश्रमातले जे चमचे राहतात, त्याचे जे असिस्टंट राहतात, त्यांच्या भिंतींवर अशा तुम्हाला कॉन्क्रीटनी चिटकवलेल्या दिसतील. आजही जाऊन तुम्ही बघू शकता. या सगळ्या गोष्टीची नोंद अलेक्झांडर कनिंघहॅमने त्यावेळेस उत्खनामध्ये लिहिलेली. मात्र हे सगळं करत असताना अलेक्झांडर कनिंघहॅमला आज आपण भारतातल्या फादर ऑफ आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणतो. पण त्याही पुढे पुढे जाऊन मला सांगायचं मित्रांनो, जास्त वेळ घेत नाहीये कारण आपले अध्यक्ष आहेतच, त्यांना त्यांचे विचार मांडायचे. पण ही गोष्ट जेव्हा पाहतो की अलेक्झांडर कनिंघहॅम आणि जेम्स प्रिन्सेप यांचं नातं, अलेक्झांडर कनिंघहॅम आणि बेगलरचं नातं, त्याचबरोबर अलेक्झांडर कनिंघहॅम आणि ब्रिटिशांनी त्याच्या बरोबर किंवा त्याला मदत करण्यासाठी ब्रिटिशांचा दृष्टिकोन, ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतोय, म्हणजे आज आम्ही धम्मलिपी करतोय, पण धम्मलिपीच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल की धम्मलिपी शिकून तुम्ही कितीही शिकला पण जर त्याचं वाचन तुम्हाला करता नाही आलं तर तुम्ही अर्धवट शिकला. कारण भारतामध्ये उपलब्ध असलेले शिलालेख हे पाली प्राकृत भाषेमध्ये आहे. जोपर्यंत तुम्ही पाली भाषा समजून घेत नाहीये, शिकत नाहीये, तोपर्यंत जेवढे शिलालेख तुम्ही वाचाल ते कॉपी अँड पेस्ट शिलालेख असतील. म्हणजे तुम्हाला त्याचं लिप्यांतर करता येईल, तुम्हाला त्याचा अर्थ सांगता येणार नाही. आणि हा अर्थ समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण अलेक्झांडर कनिंघहॅमने लिहिलेलं आहे,
अशोका, किंग अशोकाज इन्स्क्रिप्शन, हे जे सगळ्यात ते इन्स्क्रिप्शनच्या खंडांमधलं पहिलं पुस्तक त्यांनी काढलं ते अशोकाच्या शिलालेखांवर काढलेले. त्याच्यानंतर मग जेम्स फर्ग्युसन आणि हर्ट्स यांनी बाकीच्यांनी ग्रंथ काढले. परंतु त्या ग्रंथामध्ये देखील सम्राट अशोकाच्या शिलालेखाचं पूर्वी झालेलं वाचन तसं चुकीचं होतं हे अलेक्झांडर त्यांनी सांगितलं याला पालीचं व्याकरण नियमित करायला पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही कुठलीही शिलालेख मग ते समजा धम्मलिपीमध्ये आज आपण म्हणतोय, उद्या मोडीमध्ये असतील, अजून कुठल्या लिपीमध्ये असेल, ते ज्या भाषेमध्ये लिहिलेले त्या भाषा जोपर्यंत आपल्याला कळत नाही, त्या भाषेचं व्याकरण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्याला बाकीचा अर्थ कळतात. म्हणजे सम्राट अशोकांचे शिलालेख जेव्हा सांगितलं जातं की सम्राट अशोकांचे शिलालेख हे रिलिजियस एडिक्ट्स आहेत, धार्मिक लेख आहेत, त्याला कोणीच ऑब्जेक्शन घेतलं नाही. पण जेव्हा आपण अभ्यास करायला सुरुवात केली आणि सांगितलं सम्राट अशोकांचे शिलालेख हे धार्मिक लेख नाहीयेत, हे नीती लेख आहे, दीज आर मॉरल एडिक्ट्स. पण याचं कारण काय? लोकांनी ईयम धम्मलिपीचं केलं या धर्मलेख. ईयम धम्मलिपी देवानंद पियेन पियदस्तीन रैन्य लिखापेती. याचा अर्थ काय? तर अनेक इतिहासकारांनी लिहिलं हा धर्मलेख देवांचा राजा, लोकांचा प्रिय राजा लिहित आहे. धर्मलेख नाही होऊ शकत. धम्मलिपी इज नॉट धर्मलेख. म्हणूनच त्यावेळेस 2014 साली आपण ते खूप काही गोष्टी केल्या त्याच्यामध्ये. कारण लोकांनी परस्परपणे अर्थ बदलून टाकले आणि त्याचं कारण आहे धम्मलिपी कशाला म्हणायचं, धर्मलेख कशाला म्हणायचं, हे जोपर्यंत लिपी आणि लेख मधलं अंतर आपल्याला कळत नाही, जोपर्यंत त्यातलं व्याकरण कळत नाही तोपर्यंत आपण ते स्पष्ट शब्दात मांडू शकत नाही. आणि म्हणूनच मित्रांनो, जेव्हा तुम्ही शिलालेखांचा अभ्यास करा तर शिलालेखांचा अभ्यास करताना भाषेचा पण अभ्यास करा. आणि आता शेवटचे 10 मिनिटं मी माझं मनोगत व्यक्त करतो. एवढा पुरस्कार दिल्यानंतर मी माझं मनोगत व्यक्त करायलाच पाहिजे. आता अलेक्झांडर कनिंगहॅम झाले, आपले जेम्स प्रिन्सेप साहेब झाले, त्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहेच. 25 वर्ष चळवळ पाहत असताना, लेणीची चळवळ, लिपींचं चळवळ पाहत असताना माझ्यासमोर मित्रांनो एक प्रश्न उपस्थित झालेला आहे. कुठलीही चळवळ जेव्हा सुरू होते किंवा आपण जर संपूर्ण निसर्गाचं चित्रणाचा अभ्यास केला तर एक लक्षात येतं, कुठलीही गोष्ट जन्म घेते, स्थिती पावते आणि त्याचा लय होतो. हा निसर्गाचा नियम आहे. तो लय होऊ नये म्हणजे त्याचा क्षय होऊ नये, त्याला आमच्या मार्केटिंग भाषेमध्ये म्हणतात यू गिव्ह अ बूस्ट. म्हणजे मार्केटिंग जेव्हा आम्ही करतो, म्हणजे मी मार्केटिंग क्षेत्रात असल्यामुळे सांगतोय, तर ही गोष्ट अशी वाढली, इथं गेली, म्हणजे आता ती प्लॅटिओ झाली, म्हणजे आता काहीच नाही तिथं, ना तिचं वर चालली ना खाली चालली, ती अशी हे झालेली आहे. तर ह्याला हा सेल्स बूस्ट करण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागतं, नाहीतर जर बूस्ट केला नाही तर हे पुन्हा खाली येईल, कारण हे निसर्ग चक्र आहे. 25 वर्षाची चळवळ पाहत असताना माझ्या मनामध्ये ही शंका येते. कारण गेले 10-12 वर्षापासून लेणी चळवळ खूप चांगल्या प्रकारे आकाराला येत आहे. लिपींची चळवळ आकाराला येत आहे. चांगल्या प्रकारे खूप जनमानस तयार झालेला आहे लोकांमध्ये, त्याचं खूप प्रसिद्धी झालेली आहे. अनेक लोक लेणी चळवळमध्ये जोडत आहेत, जोडले जात आहेत. ही खूप चांगली भावना आहे, खूप चांगलं चित्रण आहे. पण मग माझ्या समोर आता मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. लेणी चळवळ करतोय की लेणी पर्यटन करतोय? 25 वर्ष या क्षेत्रामध्ये मी काम करतोय. म्हणजे ज्यावेळेस 1-2 लोक लेणीवर जायची, त्या दोघांपैकी एक जण इतिहासाचा प्राध्यापक असायचा किंवा विद्यार्थी असायचा. त्यावेळेस पासून ही लेणी चळवळ मी पाहत आलोय. आणि आज जेव्हा हजारोच्या संख्येनं 8-10 वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून जेव्हा लोक लेणी पाहायला जातात, तर त्याला लेणी चळवळ म्हणायची, लेणी संवर्धन म्हणायचं की लेणी पर्यटन म्हणायचं, हा माझ्यासमोर प्रश्न आहे. कारण लेणी चळवळ आपण सुरू केली, ती चांगलीच वरपर्यंत आली, आता ती स्थिती पावण्यास सुरुवात झाली. ही स्थिती पावणं माझ्या दृष्टीनं खूप धोकादायक आहे. कारण जर तुम्ही त्या स्थितीवर असाल, त्यात जर प्रगती करत नसाल,
तर समजून घ्या पुढच्या 5 वर्षामध्ये ही चळवळ नष्ट होणार. कारण जिथं तुमचं उत्कर्ष होत नाहीये, जिथं तुमची फक्त ती स्थिती तुम्ही ठेवलेली आहे, तो उत्कर्ष नसून ती अधोगती असते. आणि म्हणूनच आजचा हा सुंदर दिवस मला तुम्हा सर्वांना 1-2 शब्द सांगायचे. आणि ते 2 शब्द म्हणजे आज जेव्हा आम्ही लेणी चळवळ करतोय, लेणी पर्यटन करतोय, ते आयोजित करणाऱ्या सर्व संस्थांना, तिथल्या संचालकांना मला सांगावंसं वाटतं की आता जरा पुढची पायरी गाठा. तुम्हा सर्वांना लेणी माहितीये, तुम्हा सर्वांना शिल्पकला माहितीये, त्याचं पुढचं संशोधन कोण करणार? त्यांचं संशोधन आम्ही कोणीतरी छापलं आणि ते त्याच्यावर रेगोट्या ओढत आपण सांगणार का आमचं आहे म्हणून? तुम्ही लोक स्वतःहून संशोधन कधी करायला घ्या. खूप लेणी फिरून झाली आमची. कदाचित मला माहित नाही इथं असणाऱ्या सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या अर्ध्या लेण्या पाहिल्या असतील, कुणी 10 लेणी पाहिल्या असतील, कुणी 5 लेणी पाहिल्या असतील. सगळं त्याच्याबद्दल मी सांगतोय तुम्हाला, मला तुमच्याबद्दल आदर आहे, अभिमान आहे. अनेक लोक जोडली जात आहेत, पण ह्याच्यावरचा अभ्यास आम्ही कधी करणार मित्रांनो? जोपर्यंत आम्ही लेणीचा अभ्यास करत नाहीये तोपर्यंत आम्ही या चळवळीचं पुढची पायरी गाठत नाहीये. जोपर्यंत हे संशोधन आम्ही प्रसिद्ध करत नाहीये तोपर्यंत दुसरं पाऊल गाठत नाहीये. जोपर्यंत हे संशोधन पक्क होऊन लोक माणसात रुजत नाहीये तोपर्यंत आम्ही तिसरी पायरी गाठत नाहीये. मित्रांनो, आम्ही आता संशोधक तयार केले पाहिजे. धम्मलिपीचा खूप अभ्यास झाला, सम्राट अशोकांचे सगळे शिलालेख वाचून झाले. संशोधन कुणी केले? मोतीलालजी सरांनी खूप महत्वाने आणि कष्टदायक करून सम्राट अशोकांच्या शिलालेखांच्या प्रत्येक शब्दाची एक डिक्शनरी तयार केली. मुझे लगता है सर वो गलत किया. ते लोग संशोधन कब करेंगे? पूरा रेडीमेड बना के दे दिया, वह खाना परोसे लिया, खा लो अभी से, कुछ काम बाकी नहीं. पण हे जे काम आहे मोतीलालजी सरांनी केलेलं आहे ते इतकं आपल्यासाठी दिशादर्शक आहे. तुम्ही त्यांचं पुस्तक वाचा, त्याच्यावर अभ्यास करा आणि त्याच्यातनं प्रेरणा घेऊन तुम्ही अजून पुढचं वेगवेगळे शिलालेखांचं संशोधन करा. तर जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. आणि जर तुम्ही लेणीवर अभ्यास करताय, शिलालेखांवर अभ्यास करताय, मग इतर बौद्ध संस्कृतीची जी प्रतीक आहेत, जो वारसा आहे, त्याच्यावर अभ्यास कधी करायला घेणार? म्हणजे आज आम्ही लेणीवर जाऊ, 250 काय 500 लोक लेणीवर येतील उद्या वर्कशॉप घेतलं तर. पण महाबोधी महाविहार अजूनही बौद्धांच्या ताब्यात नाहीये याबद्दल आम्हाला एकही कडू काही वाटत नाहीये. ही आमची शोकांतिका आहे. 1991 सालापासून मी महाबोधी महाविहाराच्या संघर्षाला सुरुवात केली. ते बहुतेकांना इथं माहित नसेल. त्यावेळेस मी लालू यादवना भेटलो होतो जेव्हा ते बिहारचे मुख्यमंत्री होते. आजही मित्रांनो 132 वर्ष झाले ज्या अनागरिक धम्मपालांनी ही संघर्ष छेडला होता त्याला 132 वर्ष झाले. आजही 132 वर्षानंतर महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात नाहीये. त्याच्या जागी 4 हिंदू आहेत, त्यापैकी एक महंत आहे. आणि महाबोधी महाविहाराच्या अधिनियमाप्रमाणे महाबोधी महाविहार संपूर्ण जागा 3 वर्षासाठी भाडे करारावर देऊ शकते समिती. पण त्या समितीमध्ये 5 हिंदू लोक असावीत असा एक नियम आहे आणि 4 बौद्ध असेल. नियम कुठे लागेल? मग कुणाचा अधिकार असेल त्याच्यावर? मग माझं म्हणणं आहे तसं जर असेल तर भारतातल्या प्रत्येक हिंदू मंदिरावर 4-4 बौद्ध घेऊन टाका. जर इथल्या संस्था, मग ती मुसलमान संस्था असेल, चर्च असेल, हिंदू मंदिर असतील, त्यांच्या अधिनियमामध्ये स्पष्ट लिहिलेले की ह्या मंदिराच्या ट्रस्ट, तुम्ही ते विठ्ठल रुक्माईचं घ्या, शनी शिंगणापूर घ्या, वाराणसीचं काशी विश्वनाथचं मंदिर घ्या, यांच्या नियमात लिहिले की अमक्या अमक्या दमक्या धर्माचाच व्यक्ती इथं पाहिजे. मग महाबोधी महाविहाराच्या ट्रस्टवर फक्त बौद्धच का नसावे? हे जे अलेक्झांडर कनिंगहॅमने आधी लिहून ठेवलं होतं त्याचा तुम्ही नीट अभ्यास करा. तो म्हणतो जोपर्यंत इथली लोक जागरूक स्वतःच होणार नाहीये
तोपर्यंत ब्रिटिश सरकारने जागरूकतेने हे काम करायला पाहिजे. असं समजू नका त्यांनी खूप गौरव गायलाय आपला, त्यांनी आपला अपमान केलेला आहे. आणि म्हणून मी म्हणतो की इतिहासाचा अभ्यास करताना फक्त महाबोधीचा अभ्यास नका करू, याच लेणीचा अभ्यास नका करू, त्याच्या मागं काय काय नोट्स लिहिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचा. आज तुमच्या आमच्या सुदैवानं या सगळ्या हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स आर्काइव्ह मध्ये सुरक्षित आहे. 1837 साली लिहिलेला जेम्स प्रिन्सेपचा लेख आजही सुरक्षित आपल्याला वाचायला मिळतो. पण वाचण्याचे कष्ट जोपर्यंत आम्ही घेत नाहीये तोपर्यंत आम्हाला ते बाकीच्या गोष्टी करणार नाही. आणि म्हणून मित्रांनो, जेव्हा आम्ही चळवळ करतो, आज प्रत्येकाने तो अभ्यास केला पाहिजे. प्रत्येकाने ही चळवळ कशी यशस्वी केली पाहिजे याच्यासाठी कुठला अभ्यास केला पाहिजे हे आता ठरवण्याची वेळ आली. त्यामुळं दान पारमिताचे सर्व हे जे मुख्य संस्थापक आहेत, तुमचे सगळे सदस्य आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये असलेले ज्या बाकीच्या संस्था आहेत त्यांचे सदस्य आहेत, या सगळ्यांना मी आवाहन करू इच्छितो. आणि हे आवाहन म्हणजे आता इथून पुढं खऱ्या अर्थानं जर लेणी चळवळ आपल्याला राबवायची असेल, जर आपल्याला शिलालेखीय चळवळ राबवायची असेल तर जरा आता पुढची पायरी टाकायला सुरुवात करा. नाही तर तुम्ही स्वतः अभ्यास करा, मग तो इतिहासाचा असेल, आर्किओलॉजीचा असेल किंवा तुमच्या मुलांना टाका. आजकाल ज्ञान इतकं फ्री आहे की तुम्ही 70 वर्षाचे असाल आणि तुम्हाला जर वाटलं मला MA करायचं आर्किओलॉजी मध्ये तरी तुम्ही करू शकता. सगळे काही ठिकाणी ऑनलाईन कोर्सेस आहेत, काही ठिकाणी तुम्ही रेग्युलर कोर्सेस जाऊ शकता, काही ठिकाणी पार्ट टाइम कोर्सेस आहेत, हे कुठलेही कोर्स करू शकता. म्हणजे ज्ञान वाढत जायला पाहिजे. पण हे वाढवत असताना आपल्या चळवळीची दिशा नेमकी कुठली पाहिजे याचं जर आपल्याला ठरवायचं असेल तर आपल्या मागच्या इतिहासकारांनी जे काय करून ठेवले त्याचं अभ्यास करणं, त्याचं चिंतन करणं खूप महत्वाचं. म्हणून मी सुरुवातीला म्हणलं होतं जेम्स प्रिन्सेप काय किंवा अलेक्झांडर कनिंगहॅम काय, हे दोघंही कुठल्याही अर्थाने आर्किओलॉजिस्ट नव्हते, लिपितज्ञ नव्हते, इतिहासकार नव्हते. मात्र त्यांनी त्यांच्या कामामुळं असा ठसा निर्माण केलाय की भारतामध्ये शिलालेखांचा जर अभ्यास करायचा असेल तर जेम्स प्रिन्सेपचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. आणि भारतातला पुरातत्वाचा अभ्यास करायचा असेल तर अलेक्झांडर कनिंगहॅमनी जे काही स्तूप, मग ते सांचीचं स्तूप असेल, बिल्साचं स्तूप असेल किंवा बुद्धगयेचं असेल, संपूर्ण त्याचं उत्खनाचा अभ्यास केल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. जगातला कोणीच पुढे जाऊ शकत नाही. त्यांनी त्यांच्या ज्ञानानं, त्यांच्या कष्टानं हे काय म्हणू शकतो, एक मार्क तयार करून ठेवलाय, स्वतःचा एक स्टॅम्प तयार करून ठेवलेला आहे. आणि त्यामुळं आपणच त्यांच्या जेव्हा पायावर जात असतो, त्यांच्या पाऊलवाट आपण तोडत असतो, आपणही आपल्या स्वतःला तेवढं सक्षम करणं गरजेचं आहे. आज तुम्हा सर्वांना जेम्स प्रिन्सेपच्या जयंतीच्या दिनानिमित्त, त्याची ही 225वी जयंती आहे, त्या जयंती दिनानिमित्त आपण जो दरवर्षी विश्व धम्मलिपी गौरव दिवस साजरा करत असतो, त्या दिवसाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप सदिच्छा. आपण सर्वांनी चांगली प्रगती करावी, उत्कर्षाला जावं ही सदिच्छा व्यक्त करून, आणि संयोजकांनी, आयोजकांनी मला इथं खूप मान सन्मानानं बोलवलंय. आकाश, तर तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. मला वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद मित्रांनो. जय भीम, जय भारत. स्मरणार्थ ज्यांच्या जयंतीच्या दिवशी तो साजरा केला जातो ते अनागरिक धम्मपाल श्रीलंकेचे डेव्हिड कोरालिस हेवावितरणी यांच्या स्मरणार्थ यांच्या स्मरण साजरा केला जातो. म्हणजे दोन्ही परदेशी व्यक्ती लक्षात घ्या, बौद्ध धर्म हा भारताचा मूळ धर्म आहे, परंतु दोन्ही पण पाली भाषा दिन आणि धम्मलिपी दिन परदेशी व्यक्तींच्या स्मरण साजरा केला जातो, कारण ते संशोधन केलेले आहे. त्यासाठी आपल्याला देखील संशोधन वृत्ती करावं लागणार आहे. तर आपण आजच्या ह्या सरांच्या सेशनमध्ये खूप चांगल्या प्रकारे ज्ञानाची शिदोरी घेतली असेल. सरांच्या प्रत्येक व्याख्यानामध्ये, लेणीच्या कार्यशाळेमध्ये खूप काही नवीन शिकायला भेटतं, नवीन गोष्टी आत्मसात होतात. आज आपण हा वारसा आपण एकत्र करूया. आणि ज्याप्रमाणे सरांनी आपल्यावर एक जबाबदारी टाकलेली आहे, आपल्याकडे त्या अपेक्षेच्या नजरेने बघितलंय, त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की आता पुढची पायरी गाठली पाहिजे. त्याप्रमाणे आपण कार्यरत राहूया आणि एकत्र मिळून पुन्हा एकदा संशोधक कसे होतील, लेणीचा प्रचार प्रसार जास्तीत जास्त आणि संशोधक कसे निर्माण होतील, प्रत्येक जण संशोधक व्हायला पाहिजे. यासाठी कार्यक्षेत्राला सरांच्या आजच्या ह्या सेशनसाठी, सरांच्या अनमोल मार्गदर्शनासाठी
दानपारमिता फाउंडेशनतर्फे खूप खूप